झी24 तास एक पाऊल पुढे। ठाण्यातले आमदार प्रताप सरनाईक यांच्या 2 टॉवरमध्ये 4 अनधिकृत मजले पाडण्यासाठी मुंबई हायकोर्टाने ठाणे महापालिकेला हिरवा कंदील दाखवलाय। त्यामुळे आता महापालिका मजले पाडण्यासाठी कधी कारवाई करणार असा सवाल उपस्थित होतोय। शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक सध्या चांगलेच अडचणीत आलेत। वर्तकनगरमध्ये बांधलेल्या छाविया पार्क आणि विहंग अपार्टमेंट या इमारतींमधील 4 अनधिकृत मजल्यांवर कारवाई करण्यास मुंबई हायकोर्टाने हिरवा कंदील दाखवलाय। मुळात 9 मजल्यांची परवानगी असताना या इमारतींमध्ये 13 मजल्यांचं बांधकाम करण्यात आलं। तब्बल 22,486 चौरस फुटांचं अनधिकृत बांधकाम केल्याचंही उघड झाल्यानंतर नोटिसा बजावण्यात आल्या होत्या। या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी मनपा आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले होते। त्यानुसार चौकशी करण्यात आली। मात्र याबाबत रहिवाशांनी कनिष्ठ न्यायालयात धाव घेतल्यानंतर कारवाईला स्थगिती मिळाली होती। या स्थगिती विरोधात ठाणे महापालिकेने हायकोर्टात धाव घेतली होती। अखेरीस या इमारतींवर हायकोर्टाकडून कारवाईला हिरवा कंदील मिळालाय। पुरते अडचणीत आलेल्या सरनाईक यांनी आता या प्रकरणात राजकारण असल्याचा आरोप केलाय। या राजकारणाचा भाग आहे। जाणून बुजून मी लोकप्रतिनिधी आहे, एका पक्षाचा आमदार आहे, मराठी आमदार आहे, म्हणून जाणून बुजून त्रास देण्याच्या दृष्टिकोनातून महापालिकेच्या आयुक्तांनी उचललेले हे पाऊल। सरनाईक यांनी उभारलेले अनधिकृत मजले पाडायलाच हवेत अशी आक्रमक भूमिका राष्ट्रवादीने घेतली आहे। अशा लोकांवर कारवाई होणं गरजेचं आहे। ते पूर्णपणे बिल्डरची चुकी आहे, लोकांची फसवणूक केलेली आहे। त्या फसवणुकीची शिक्षा त्यांना भेटलीच पाहिजे, त्याच्या बाबतीत कारवाई व्हायला पाहिजे ही आमची स्पष्टपणे मागणी आहे। कॅम्पाकोलाच्या कारवाईबरोबर अनधिकृत बांधकामांचा विषय सध्या चांगलाच चर्चेत असताना ठाण्यातील या प्रकरणात हायकोर्टाने कारवाईला हिरवा कंदील दिल्यानं आता ठाणे महानगरपालिका काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे। झी24 तास एक पाऊल पुढे।